श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींना प्रिय असणाऱ्या या 5 गोष्टी करा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि आपल्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी आहेत. स्वामींचे हे 5 उपाय करा, सर्व समस्या लगेच सुटतील. मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून स्वामींची सेवा करत असतो. पण काही जण सेवा करताना मनात इतर वेगवेगळे भाव ठेवून सेवा करत असतात. म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांची सेवा करताना इतरत्र आपले ध्यान असणे आणि आपण स्वामी सेवा करत होतो असे दाखवणे, या अशा चुकीच्या सवयीमुळे स्वामींचा आपल्या आशीर्वाद मिळत नाही. स्वामींना आवडणाऱ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत, ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. मित्रांनो, अशा काही गोष्टी असतात त्या चुकूनही करू नका, यामुळे स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर राहणार नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या करणे योग्य नाही. आपण स्वामींचे भक्त आहोत असे कोणाला सारखे सांगत बसू नये. आपण केलेली स्वामींची सेवा याचा प्रचार करत राहू नये. स्वामी बद्दल चुकीची माहिती कोणाला सांगू नये. आपण स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्याच्या आवडत्या काही गोष्टी केल्या पाहिजे. त्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊ आणि कशा करायच्या ते पाहून घेऊ. आज आपण 5 अशा गोष्टी पाहणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. त्यातील पहिली आहे ती म्हणजे सगुण उपासना. म्हणजे या उपासनेमध्ये कोणतीही मनात इच्छा न ठेवता फक्त स्वामींची आराधना करणे, श्री स्वामी समर्थ या नावाच जप करणे. कितीही वेळ केला तरी चालेल. 1 माळ किंवा 2 माळ किंवा 11 मळी केला तरी चाले. ही उपासना करण्यासाठी कोणतीही अपेक्षा मनात नसणे, मनोभावाने ही सेवा करणे. या सेवेत खंड पडू देऊ नका. रोज नित्य नियमाने सेवा करत जा. दुसरी उपासना म्हणजे अन्नदान. अन्नदान हे एक श्रेष्ठ दान आहे. जे गरजू लोक आहेत त्यांना अवश्य अन्न दान करावे. बऱ्याच लोकांना रोज जमत नसेल तर महिन्यातून एकदा तरी अन्नदान करावे किंवा वर्षातून एकदा केले तरी चालेल, पण अन्नदान अवश्य करावे. जर का अन्नदान आपल्याकडून होत नसेल तर कमीत कमी एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी मदत अवश्य करणे. ती कोणत्याही स्वरूपाची असली तरी चालेल. तिसरी गोष्ट दत्त महाराजांचे नामस्मरण. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल दत्त महाराजने रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. त्यामुळे दत्त महाराजांचे नामस्मरण करत जावे. फक्त दत्त महाराजांचे नव्हे तर स्वामीचे केले तरी चालते. स्वामींची इच्छा एक असते की नामस्मरण करत जावे, ते कधीही सोडून देऊ नये. चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची आवड. जे व्यक्ती स्वामींच्या मठात जातात, केंद्रात जातात, त्यांना माहिती असते की माणसे कशी जोडायची. त्यांना माहिती असते की स्वामींची सेवा केल्याने किती चांगल्या गोष्टी आयुष्यात येतात. हे सगळ्याचे मनोबल त्याच्यात आलेले असते आणि असे लोक लवकर माणसे जोडतात. सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधानी रहा. जे काही देवाने दिले आहे त्या गोष्टीत समाधानी राहण्याची सवय करून घ्या. विनाकारण दुसऱ्याला मिळणाऱ्या गोष्टीवर मनात कडू पण आणू नये किंवा देवाने आपल्या काहीच दिले नाही असे देखील बोलू नये. आता बघणार आहोत स्वामींचे 5 उपाय. आपल्या आयुष्यात असंख्य अडचणी येत असतात. तसेच दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते. काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशावेळी सकारात्मक भावे
नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवकाला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा. 1. श्री सूक्त पठण. मित्रांनो, दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबिनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो. 2. गुरुचरित्राचा 10वा अध्याय. नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो. अशा वेळी श्री ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. 3. नामस्मरणाची शक्ती. मित्रांनो, स्वामींच्या नामस्मरणात खूप सामर्थ्य आहे. ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा. 4. मनचिंतन. याला फार महत्त्व. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा मनचिंतन याला फारच महत्त्व आहे. 5. शांत झोप लागण्यासाठी. अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्या. शांत झोप लागेल. स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.